हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो, आजचा खूप छान मोटिवेशन टॉपिक आहे, खूपच छान, तुमच्या खूप फायदेशीर आहे। तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप नका करू, छोटासाच आहे। तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज आहे मंगळवार, आज आहे आमच्या इथं बाजूला सवासणी। तर पुढं मी दाखवतेच, सवासणी जेवाय गेले होते पण आले लवकरच, कारण ब्लाउज खूप अर्जंट ब्लाउज शिवून द्यायचे होते। तर एवढे सर्व मी इथं शिवून ठेवलेले आहेत, ते पण लगेच द्यायचे मला, काजा बटणं हुकलूक करायचे आहेत। तर आजचा टॉपिक हे आहे की खरंच सांगते त्यांना, काय काय लोक बोलतात की थर्ड काम आहे हे ब्लाऊजचं। तर काही थर्ड वगैरे काही नाही, ह्याला कमी समजू नका, कमी कमी लेखू नका, कारण हे खूप ऑप्शन छान आहे आणि हे व्यवसाय शिलाईचा खूप छान आहे। घरी बसून आपण पैसे कमावू शकतो। ह्या टॉपिकवर मी आज थोडंफार बोलणार आहे, तर नक्कीच तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि ऐका पण। तर खरंच खूप छान, हे घरी बसल्या आपण काय महिलांना बाहेर जाता येत नाही, का बाहेर काहीच करता येत नाही, घरी काय अडचणी असतात, तर बेसिक क्लास घ्या तुम्ही पण। कुठं आसपास जवळ आजूबाजूला असलं तर बेसिक क्लास घेऊन नक्कीच तुम्ही पण शिकायचा प्रयत्न करा, शिवायचा प्रयत्न करा। जरी नाही कस्टमरचे गिरायकांचे नाही शिवलं तरी स्वतःचं तरी ब्लाऊज शिवला पाहिजे, कारण स्वतःचं ब्लाऊज शिवलं तरी ते आज बघा तुम्ही किती शिलाई वाढलेली आहे। एक ब्लाऊज शिवायचा म्हटलं तर 100, 150, 200, 250, 300 तर शिलाई, ह्याच्या व्यतिरिक्त तर शिलाई कमी नाही आहे। तर म्हणून सांगते, स्वतःचा तरी ब्लाऊज शिवला ना तुम्ही घरी बसून, तर ते खूप तुमचे तेवढेच पैसे वाचतील। आणि जर तुमच्या घरातून काही अडचण असली, तुम्हाला गरज पडली, तरी तुम्ही दुसऱ्यांचे गिरायकाचे ब्लाऊज शिवू शकताय। खूप छान ऑप्शन आहे, घराच्या बाहेर न जाता आणि घराच्या बाहेर पाऊल न ठेवता घरी बसल्या। आणि आजकाल तर खूप म्हणजे हातामध्ये मोबाईल तर आहे, पण मोबाईल असंच घेऊन तुम्ही वेस्ट वाया टाईम तुमचा घालवू नका, कारण त्या मोबाईल आहे हातामध्ये, तर त्याच्यामधून काहीतरी शिकायचा प्रयत्न करा। खूप छान छान व्हिडिओ, भारी भारी व्हिडिओ असतात, तर बघून ते शिकायचं काम करा, शिका, एवढंच सांगायचं होतं। तर खूप छान आणि मस्त, मला तर खूपच आवडते आणि मला खूप छान म्हणजे यश आलेला आहे कामामध्ये। तर मी पण शून्यापासूनच सुरुवात केलेली होती आणि छोट्यापासूनच मी इथपर्यंत आलेली आहे। खूप छान वाटते, मला खूप भारी वाटते। कधी कधी येत असतो कंटाळा, पण असं वाटतंय कधी कधी की उगाच शिकले म्हणून, पण नाही, माझ्या घराच्या परिस्थितीमुळं सगळं मी शिकले। माझं काय होईना मला चांगलं, म्हणजे आपल्या एक हातात कला असली ना, ते कुठंही, आपल्या हातातली कला कुठंही जात नसते, कारण आपण कला हातामध्ये कुठल्याही कामाचे क्षेत्रातले म्हणा, तुम्ही शिलाई मशीन म्हणा वगैरे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रातलं जर काम शिकलो, ते कधी ना कधी आपल्या उपयोगी येईल आणि त्याचा उपयोग कधी ना कधी होईल। कधी सांगता येत नाही, आपल्या घरात परिस्थिती कधी कशी येईल, कधी कशी येईल, कधी असं की म्हणजे चांगलंच कधी नसते, पण कधी ना कधी आपल्याला टाईम वेळ सांगून येत नसतो। म्हणून म्हणते, आपल्या अंगामध्ये कला, हातामध्ये कला ठेवली तर खूप छान असते, खूप मस्त असते, की आपण त्या टायमाला आपण घाबरत नसतो की बाबा चला आपल्याकडे हे काम आहे तर आपण करू शकतो, म्हणून असं घाबरून बसायला होत नाही। म्हणून सांगते की काहीतरी केलंच पाहिजे। आजकालच्या ह्याच्यामध्ये तर किती माहिती आहे ना, किती आपलं महागाई वाढलेली आहे, घरामध्ये सपोर्ट होते। आपण जर काही हातभार लावलो घरामध्ये, तर शिलाई मशीन ब्लाऊज वगैरे शिवून वगैरे काही असो, कुठलंही काम असो, तर त्यांना राग मानू नका। जर माझं काही चुकत असलं तर मला एक क्षमा असावी, आणि खरंच राग मानू नका। प्रत्येक माझ्याकडे जे कस्टमर येतात ना, ते सर्वांना मी तेच सांगत असते। आणि तुम्ही पण खरंच, जे माझ्यासारख्या गरजू महिला आहेत, माझ्या व्हिडिओ बघत असतील, तर खरंच आजच्या आजच तुम्ही सुरुवात करा, आजच्या आजच तुम्ही म्हणजे काहीतरी करायचा प्रयत्न करा। भिवून बसू नका, मनातली भीती काढून टाका आणि जिद्द आणि मेहनतीनं जर जिद्दीनं जर उभा राहिलो करायला, तर ते नक्कीच होईल। आणि झिरोपासूनच सुरुवात केली पाहिजे स्टार्टिंगला, तरच होते पुढं आपल्याला सक्सेस भेटते। जर मेहनत कष्ट करत राहिलो, तर त्या कष्टाचं फळ भेटते आपल्याला कधी ना कधी। तर
खरंच करतच राहा. काही महिलांतर करतात, पण ज्यांना ऑप्शन नाही, ज्यांना असं म्हणजे वाटत असेल की बाबा माझ्याकडं काहीच काम नाही, मी काय करू, काय करू? तर काय करू म्हणत बसायचंच नाही, तर केलंच पाहिजे काहीतरी, करायचंच एवढंच हेतू होता त्यांना मला सांगायचा. आणि यूट्यूबला पण चॅनल खोला, जर घरातून तुम्हाला आवड असलं तर व्हिडिओ वगैरे टाका. काहीतरी ऑप्शन, खूप ऑप्शन आहेत आजकाल. कोण असं हातावर हात ठेवून कोणी बसेना आजकाल. खूप काही काय करायला लागल्यात लोक, खूप म्हणजे खूपच काय काय. तर मी तर आता माझं तर आहे हातामध्ये कला, माझं चालतं थोडंफार का ना. तेवढंच आपल्या मिस्टरांना पण मदत होत असते, घरामध्ये पण मदत होत असते. काही जर आपल्याला घ्यायचं असलं तरी एवढ्याला आपल्याला मिस्टरांना मागायला भाग नाही पडत, कारण आपण कमावतो तर आपण काय पण घेऊ शकतो. पण माझं असं आहे की मी कमावते, मी सर्व करते, पण मी एकही पैसा माझ्यासाठी वेस्ट वाया घालवत नाही आणि काही स्वतःसाठी घेत नाही. जेवढं त्यांनी घेऊन दिलं तेवढंच लेवायचं, नेसायचं. जास्त पैसे पण असं खर्च करू नका. त्याची किंमत करा, त्याची इज्जत करा, कारण आपल्यापाशी आपली लक्ष्मी टिकली पाहिजे. खूप कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय तर आपल्याला काही उपाय नाही. जे बी माझ्यासारख्या महिला, गरजू महिला आहेत ना, खरंच ताईंनो, खरंच करायचं बघा, करायला बघा आणि केलंच पाहिजे. तर इथं बघा मी सवासणी वगैरे जेवून आले, साडी घातली आता इथं. तर खरंच काही ताईंनो, माझं काही चुकत असलं तर प्लीज राग मानू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असा सपोर्ट राहू द्या तुमचा. भरभरून प्रेम आहे सर्वांचं. इथून पण राहू द्या, इथून पण सगळंच चांगलं होऊ द्या, सगळेच चांगले राहावा, हेच मला सांगायचं आहे. हसत खेळत राहायचं सर्वांना, माझ्या ताईंनं, दादांना, सगळ्यांना हसत खेळत राहायला पाहिजे. एकमेकाला घेऊन पुढं चाललं पाहिजे, कारण आपल्या जे बी आहे ना, ते आपल्या माता बहिणी, आपल्या सर्वच जे बी आहेत ना, ते सर्वांना पुढं घेऊन चालायचं आहे. कोणीही गर्व करू नका, कोणीही जास्त आपलं की जास्त म्हणजे काही आपलं जर काही जास्त आपल्याकडं काय पैसा वगैरे जास्त असलं तरी खरंच कोणी गर्व केलं नाही पाहिजे, कारण सगळं काय जे काय आहे ते इथं सोडून जायचं आहे. खरंच आजकाल माणूस माणसाला पण ओळखत नाही आहे, खरं समोरून चाललं तरी. तर खरं सांगते, तुम्ही पण नक्कीच काहीतरी करा आणि स्वाभिमानानं जगायला शिका. एवढंच सांगायचं होतं ताईंनो. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.